इराण आणि इस्रायलमधलं जे युद्ध आहे ते खरं तर पार बेसुमार झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एकीकडे इराणच्या ड्रोन लॉन्च साईटवर हल्ला केलेला होता, ज्यामध्ये काही इराणी नागरिक आहेत ते मारले गेल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हिजबुल्लाच्या ठिकाणांवर इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राईकचे नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले। त्याचवेळी इस्रायलने हिजबुल्लाची कारवाई सुरू असलेल्या परिसरात रेड अलर्ट जारी केला। या भागातील नागरिकांना तात्काळ घरं रिकामी करण्याचं आवाहन करण्यात आलं। काही वेळात बेरूतमधील ठिकाणांवर पुन्हा एअर स्ट्राईक करण्यात येऊ शकतात असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। दरम्यान इराणने इस्रायलवर जो काही मिसाईल हल्ला केलेला होता तो मिसाईल हल्ला रोखण्यामध्ये इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमला अपयश आलेलं आहे। इस्रायलवर आज अनेक मिसाईल डागल्याची माहिती समोर आली। काही मिसाईल्सला इस्रायलच्या हवाई संरक्षण व्यवस्थेला चकवा दिल्याची देखील माहिती समोर आली। दरम्यान या मिसाईल हल्ल्यानंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून पुढील काही तास परिस्थिती अत्यंत ही महत्त्वाची असल्याचं मानलं जात आहे। मध्य पूर्वेतला तणाव वाढलेला असून इराणकडून इस्रायलवर जे मिसाईल डागण्यात आलेलं होतं या मिसाईलचा जो नवा व्हिडिओ आहे तो आता समोर आलेला आहे। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतो। या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। इराणी मिसाईलनं इस्रायलमधील काही भागांना लक्ष्य केलं। या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते। दरम्यान सोशल मीडियावर या हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला असून मिसाईल हल्ल्यानंतरची भीषण दृश्य देखील समोर पाहायला मिळत आहेत। इराणची राजधानी तेहरानमधल्या मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाला आज पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आल्याचं समजतं आहे। या ठिकाणी देखील हल्ला करण्यात आलेला आहे आणि या विमानतळाला लक्ष्य करण्यात आलं आहे। इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणच्या राजधानीतील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर तेहरानमधील मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठा स्फोट झाला। इराणची राजधानी तेहरानमधील पायाभूत सुविधांवर पुन्हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।